मी असं ऐकलं की सुमारे 250 पक्ष्यांचा आवाज तुम्हाला अवगत आहे. होय. हा एक आवाज, त्याचा दुसरा आवाज असे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस श्रीमत श्री जाणता राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार. आज भटका डायरीजच्या एपिसोडमध्ये आपण येऊन ठेपलो आहे रायगडापाशी. आज रायगडच्या एपिसोडमध्ये आपण एका अशा व्यक्तीबरोबर आहोत की जो फक्त रायगडाविषयी अभ्यास नाही त्यांचा, इतर भरपूर गोष्टी आहेत. जसं रायगडावरचे निसर्गाने दिलेला खजिना तो म्हणजे पक्षी, इथली वनस्पती, अजून बऱ्याच काही गोष्टी. अशा व्यक्तीचा आज आपल्याला साथ लाभलेला आहे. थोडी त्यांच्याशी ओळख करून घेऊ. नमस्कार सर, स्वागत आहे भटका डायरीजमध्ये. सर, साधारण किती वर्षापासून तरी तुम्ही इथे येत आहे रायगडावरती? 1967ला वयाच्या 11व्या वर्षी चौथीला असताना या गडाला मी पहिले भेट दिली आणि चक्क या गडाच्या प्रेमात पडलो. आणि त्या प्रेमापोटीच शैक्षणिक कालावधी आणि माझं नोकरी व्यवसाय ते सांभाळून जेव्हा शक्य असेल त्यावेळेला मी येत राहिलो. असं बघता बघता 19 जानेवारी 1990 या दिवशी 152वी भेट होती. त्या भेटीमध्ये एक यवतमाळचं कुटुंब मला भेटलं. त्या कुटुंबाने रायगडविषयी जे वक्तव्य केलं ते ऐकून, म्हणजे वक्तव्य असं होतं की 2 दिवस राहिलो, इतक्या लांबून आलो आणि काय पाहिलं तर दगडधोंडे. रायगड हा काही दगडधोंडे नाही आहे. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी महाराजांनी राजधानीचं स्वरूप या गडाला दिलं आणि याच ठिकाणी महाराजांचा मृत्यू झाला म्हणून त्याला शिवतीर्थाचं रूप मिळालं. अशा शिवतीर्थाला हवं असताना त्या माणसांना हा गड दगडधोंडे वाटला आणि हा दगडधोंडे वाटू नये म्हणून काय करावं याचा विचार करत असताना महाराजांच्या समाधीसमोर त्याच दिवशी 6:45 वाजता मी एक संकल्प सोडला की संपूर्ण आयुष्यभरात या गडाला 1008 अभ्यासपूर्ण भेटी देऊन त्याचा प्रसार स्वतःपुरता सीमित न ठेवता जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्यक्ष गड दर्शन, फोटो प्रदर्शन आणि व्याख्यानं या माध्यमातून करायचं असा मी एक संकल्प केला. आणि या घडीला आज माझी 929वी भेट आहे. या भेटीत आत्तापर्यंत 4,35,897 लोकांनी माझ्याबरोबर गड बघितला. दरम्यान मी 1109 व्याख्यानं दिली आणि रायगडची जी काही फोटोग्राफी केली होती त्यातून 187 प्रदर्शनांचं आयोजन महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये करून रायगडची जास्तीत जास्त जागृती करण्याचा प्रयत्न केला. सर, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून खूप शुभेच्छा. तुमच्या 1008 प्रदक्षिणा लवकरच पूर्ण व्हाव्यात. पण सर, तुमचं रायगडाविषयी जे प्रेम आहे त्याच्यासाठी आपली एक व्हिडिओ आहेच, पण तुम्हाला महाराष्ट्राचं बर्डमॅन सुद्धा बोललं जातं. तर इथे नक्की ते काय सर, म्हणजे हे तुम्हाला कसं काय अवगत झालं? गड चढून येताना नाना दरवाजा, मशीद मोर्चा या मार्गाने येताना खास करून झाडी भरपूर प्रमाणात आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे साप, पक्षी मला बघायला मिळायचे. जवळून ते बघायला मिळायचे. त्यांचे आम्ही आवाज ऐकतो, परंतु त्याच्याबद्दलचं मला काय ज्ञान नसल्यामुळे
एक छान व्यक्ती माझ्या संपर्कात आली. त्यांचं नाव सागर मिस्त्री. आणि त्या मिस्त्रींनी पक्षी निरीक्षण कसं करावं, त्या संदर्भात कुठलं पुस्तक रेफर करावं याची माहिती दिल्यानंतर त्या पक्ष्यांच्या जास्तीत जास्त प्रेमात पडलो. आणि मग त्यांचे आवाज ऐकल्यानंतर तसे आवाज काढण्याचा मी प्रयत्न करायला लागलो आणि ते आवाज मला जमायला लागले. मी असं ऐकलं की सुमारे 250 पक्ष्यांचा आवाज तुम्हाला अवगत आहे. होय हे खरं आहे का? होय. सर आम्हाला नक्कीच एखादा नमुना ऐकायला आवडेल. बरं. इथे माझा एक खास मित्र आहे. त्याचं नाव स्मॉल ग्रीन बार्बेट, मराठीमध्ये त्याला छोटा बसंत म्हणतात. हिरव्या रंगाचा पक्षी आहे. डोकं त्याचं तपकिरी रंगाचं आहे. चोच, डोळे आणि पाय गुलाबी रंगाचे आहेत. हा पक्षी शांत असताना त्याला त्याचा आवाज काढायचा असेल तर विशिष्ट पद्धतीने दोनदा हेल काढतो आणि मग त्याच्या मूळ आवाजाच्या टिपेला पोचल्यावर तो आवाज वारंवार काढत राहतो. स्मॉल ग्रीन बार्बेट, त्याचा आवाज बघा कसा आहे. अशा प्रकारचा त्याचा आवाज आहे. आता इथे रानातल्या कोंबड्या भरपूर आहेत. रंगसंगती जबरदस्त. त्यांनी जर उडी मारली तर जवळजवळ 200 फुटाची ती उडी ठरली. बापरे. हां, कुत्र्याला सुद्धा ती कोंबडी किंवा कोंबडा मिळू शकत नाही. असा चपळ कोंबडा तो आवाज काढतो. हा रानातला कोंबडा. त्याच्यानंतर व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन म्हणजे जंगलातली कोंबडी, ती आवाज काढते. आता कबूतर आपण नेहमी बघतो, आपल्या वळसणीला कायम तो असतो. त्याचा आवाज कसा आहे. हा एक आवाज. त्याचा दुसरा आवाज. असे आवाज मी शिकलो, त्यामुळे त्यांच्याशी फार चांगली दोस्ती झालेली आहे. आणि रायगडावरच्या 250 पक्षी तुम्ही नक्कीच बघितले असतील. वनस्पतींबद्दल काय सर, म्हणजे वनस्पतींची आवड का तुम्हाला नेमकी? एक तर मी सायन्सचा विद्यार्थी आहे. अच्छा. आणि त्यावेळेला मी बॉटनी हा विषय घेतल्यामुळे वनस्पतीबद्दलचं आकर्षण तेव्हापासून होतंच. आणि रायगडचा अभ्यास करत असताना इथे विविध प्रकारच्या वनस्पती मला आढळल्या. अर्थात तसं बघितलं तर प्रत्येक वनस्पती ही औषधीच आहे. फक्त तिचे गुणधर्म आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे त्याचा फारसा परिचय नसतो. पण ज्या काही मी अवगत करून घेतल्यात त्याच्यामध्ये पांगार म्हणून एक वनस्पती आहे. ती त्या वनस्पतीच्या पानांचा रस काढून चालता चालता आपल्याला जखम झालेली असते, त्या जखमेवरती ते जंतुनाशक म्हणून काम करतो. त्या झाडाच्या मुळ्या जर काढल्या आपण तर त्या गाठी असतात, त्या वाटायच्या आणि ज्या स्त्रीच्या केसांमध्ये उवा झालेल्या आहेत ते उवा काढण्याचं काम त्या मुळ्या करत असतात. हां, असा एक त्याचा उपयोग आहे. दुसरं की निरगुडी. म्हणजे 2 प्रकारच्या निरगुडी आहेत. एक कात्रीच्या पानांची आहे, एक सरळ पानांची आहे. तर कात्रीच्या पानांची जी निरगुडी आहे ती जास्त उपयुक्त आहे. कारण कधीकधी आपला पाय मुरगळतो आणि तिथे सूज येते. अशा वेळेला तो पाला काढून गरम पाण्यामध्ये उकळायचा आणि त्या गरम पाण्यातनं काढलेली ती पानं त्याचा लेप त्या जखमी आपल्या सूज आलेल्या भागावर ठेवून स्वच्छ कपड्यांनी बांधून ठेवायचं. एका रात्री ती सूज ओसरते आणि तुमचं रक्ताभिसरण पुन्हा सुरळीत चालू होतं. म्हणजे सर आता रायगडावर तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास तर करतात. हो. तुम्ही स्वतः उत्तम फोटोग्राफर आहात. तुम्ही बॉटनी सुद्धा केलं. अजून इतर काही तुम्ही रायगडावरती करण्याचा प्रयत्न केला का? आता वेगवेगळ्या ऋतूमध्ये रायगड कसा दिसतो. कारण जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये माझ्या जवळजवळ 30 ते 40 भेटी होतात. त्या भेटीमध्ये मी 3 ऋतूंना सामोरं जातो. मग त्या ऋतूंमध्ये रायगडचं स्वरूप कसं असतं हे प्रत्यक्ष तर मी बघितलंच, पण ते छायाचित्रितसुद्धा केलं. आणि त्यामुळे रायगडचं एक विलक्षण आकर्षण त्याच्यामुळे निर्माण झालं. पण हे करत असताना पक्षी जसं मी बघत होतो तसे इथे एक सर्व प्रकारचे विषारी बिनविषारी सापसुद्धा आहेत. अजगर इतक्या 40 वर्षामध्ये मला गडावर कधी आढळलं नाही. आता हे साप चावल्यानंतर, एखादा विषारी साप चावला तर दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत जी काळजी कशी घ्यायची त्याबद्दल मी माझ्या व्याख्यानातनं बोलत असतो. आणि या दृष्टिकोनातनं मी काही जणांचे प्राण वाचवू शकलो. हां,
आता इथे एक सर्प असा आहे, वैशिष्ट्यपूर्ण सर्प आहे, साधारण 2 ते 2.5 फूट लांबीचा, डोकं त्याचं त्रिकोणी, त्याच्यानंतर पोटाचा भाग पिवळा, वरचं अंग पोपटी, त्याचे डोळे आणि कान याच्यामध्ये 2 छिद्र असतात. त्याला PIT पीट असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला नाव पडलं पीट वायपर. बांबू पीट वायपर. मराठीमध्ये त्याला चापडं म्हणतात. चापडं. तिथे गड चढून येताना तुम्हाला जागोजागी कारवीची वनस्पती आढळते हो. आणि या कारवीच्या वनस्पतीच्या शेंड्याला तो कायम तुम्हाला हटकून बघायला मिळेल. अच्छा. दिवसभर तो त्या फांदीवरती असतो, रात्र झाली की तो जमिनीवरती येणार आणि त्याच्या पीठमधनं एक विशिष्ट दर्प सोडतो. तो दर्प एक ठराविक अंतरापर्यंत गेल्यानंतर परावर्तित होतो. परावर्तित झाल्यानंतर त्याला ज्ञान होतं की या मार्गामध्ये आपलं भक्षक काय आहे अच्छा. आणि कुठे आहे. म्हणजे उंदीर, पाली, त्याच्यानंतर पक्षी, त्यांची अंडी हे त्याचं खाद्य आहे आणि ते त्याला समजलं की तिथपर्यंत तो जाणार, त्याला लपेटून करकचून आवळणार आणि मेला याची खात्री पटल्यानंतर तोंडाकडनं त्याला गिळण्याचा प्रयत्न करणं, असं एक साप आहे. दुसरं एक वैशिष्ट्यपूर्ण साप असा की भिंतीवरनं किंवा एखाद्या कड्यावरनं तो जात असतो. साधारण 3 फूट लांबीचा हा साप आहे, करंगळीच्या जाडीचा. भिंतीवरनं जात असताना साधारण 1 फूट अंग तो भिंतीच्या बाहेर काढत असतो आणि पुढे मागे डोलत तो सरकत असतो. आकर्षित करतो. सरकत असतो, पुढे सरकत असतो. आणि त्याला जर संकटाची चाहूल लागली तर एखादी व्यक्ती समजा त्याच्या समोरनं चाललेली आहे, त्यावेळेला त्याच्या डोक्यावरनं तो 15 फूट लांब उडी अच्छा, मारतो उडी मारतो. आणि आपला जीव वाचतो. अच्छा. असं तो साप, अशी विशिष्ट साप आहे. दुसरी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगतो की 40 वर्षामध्ये अजगर सोडून मी सगळे साप इथे बघितले, पण या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही कुणाला सर्पदंश झालेला नाही आणि माझी तर खात्री आहे होणार पण नाही. ही रायगडची कृपा आहे. तर आता तुम्ही आमच्या बरोबर या दिलखुलास गप्पा मारल्या, तर तुमचे खरंच खूप आभार. खरं तर आपण सरांबरोबर रायगडासंबंधी विस्तीर्ण चर्चा केलेली आहे, की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. पण रायगड फक्त एक गड नसून ती एक युनिव्हर्सिटी असं म्हणायला हरकत नाही, कारण तिथे तुम्ही बॉटनी, पक्षी, सर्प अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करू शकता आणि विविध ऋतूंमध्ये रायगड खूप वेगळा वेगळा दिसतो. आणि जर या गोष्टींचा तुम्हाला कुठेही संच किंवा एखादा फोटो स्वरूपात अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सरांशी जरूर संपर्क साधू शकता. आम्ही त्यांचे नंबर जरूर अवेलेबल करू तुमच्यासाठी. सर खूप छान व्याख्यानसुद्धा देतात रायगडावरती, तेव्हा सर जगापर्यंत सगळीकडे पोचलेले आहेत आणि तुमच्यापर्यंत पण जरूर पोचावे. याच सरांना आपण पुढे शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना भटक्या डायरीचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढच्या व्हिडिओची जरूर वाट बघा. तोपर्यंत भेटूया भटक्या डायरीजमध्ये. गुड बाय. बाय बाय.